नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 116. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही ईश्वराची जी कल्पना केली आहे त्या कल्पनेलाच ईश्वर म्हणता. तुम्ही जी ईश्वराची कल्पना केली आहे त्यालाच ईश्वर म्हणतात. आणि नेमकी हीच गोष्ट श्री जे कृष्णमूर्ती यांनी आपल्या ट्रॅडिशन अँड रिव्होल्युशन या संवादात्मक पुस्तकामध्ये जे गॉड नावाचे प्रकरण आहे, नेमकी हीच गोष्ट त्यात सांगितलेली आहे. वाचलेली, ऐकलेली एक आठवण यावरच सर्व कल्पना सदैव आधारित असतात. तुझा तू आहेस या प्रकाशामुळेच ह्या कल्पना करणे संभव झाले आहे. कोणत्याही गोष्टीला माप आहे ते फक्त शब्दांचेच. कोणत्याही गोष्टीला माप आहे ते केवळ शब्दांचेच. आणि आपण केवळ आपण शुद्ध असणेपणानेच आहो हे ज्ञान मात्र आपण पाळलेले नाही. ते ज्ञान तण उगवल्यासारखे उगवले आहे, म्हणजेच ते अवांछितपणे आलेले आहे. अगोदर फक्त जाण आहे. आपले शुद्ध असणेपणच आहे. आणि हा आपण असण्याचा विश्वास असा आहे की हा न मानताही असतो. म्हणजे तो असतोच असतो. हा आपण शुद्ध असणेपणाने आहोत हा विश्वास तुम्हाला कधी घालविता येत नाही. हा आपण शुद्ध असणेपणाने आहोत हा विश्वास घालविता येत नाही. ज्ञानी माणसाला म्हणूनच स्वतःचे विचार हे कवडी मोलही वाटत नाहीत. ज्ञानी भूत भविष्य हे सदैव नाकारतो. ज्ञानी म्हणतो बुद्धी ही माझी पुढची बाजू आहे. ज्ञानी म्हणतो बुद्धी ही माझी पुढची बाजू आहे. मी तिच्या मागे आहे. मी तिच्या अगोदरचा आहे. त्यामुळे बुद्धीमुळे मी नाही तर माझ्यामुळे बुद्धी आहे. बुद्धीमुळे मी नाही तर माझ्यामुळे बुद्धी आहे, अशी ज्ञानी माणसाचा ठाम निश्चय असतो. जगाचा चालक कुणीतरी आहे. जगाचा चालक कुणीतरी आहे हे पण तुम्हाला ऐकविले गेलेलेच आहे. हे तुम्हाला ऐकविले गेलेलेच आहे. आणि ती ऐकल्याची आठवण तुमच्याकरता मात्र ईश्वराचे काम करते. ती ऐकलेली आठवण मात्र तुमच्याकरता ईश्वराचे काम करते. तुम्हाला तुमचे असणे पण का आले, कधी आले हे माहीत नाही. आपण असल्याचे ज्ञान प्रसन्न झाले की त्यालाच तुम्ही देव प्रसन्न झाला असे म्हणू शकता. ज्ञानाने ज्ञानालाच ध्यानात ठेवायचे आहे. ते सोपेही आहे आणि कठीण पण आहे. ज्ञानाने ज्ञानालाच ध्यानात ठेवायचे आहे. ते सोपेही आहे व कठीण पण आहे. आपल्या शुद्ध असणेपणाला शरण जा, मग तेही तुम्हाला शरण येईल. आपल्या शुद्ध असणेपणाला शरण जा, मग ते पण तुम्हाला शरण होईल. जणू सागराला नदी मिळावी त्याप्रमाणे. तुम्ही ते तू आहेस हे गुरुवचन ऐकले. तुम्ही ते तू आहेस हे गुरुवचन ऐकले आहे. तीच आता खरी पराभक्ती होय. वस्तुतः भविष्यकाळ नाहीच हे पक्के झाले की तुम्हाला कुठल्याही तऱ्हेची भीती वाटू शकत नाही. ज्ञान फक्त हे शब्दाने सांगता येते, पण त्या मागील अगाध शांती तेच शब्द
गुरुमुखातून ऐकल्यावरच मिळते. ज्ञान फक्त शब्दाने सांगता येते, पण त्या शब्दामागील अगाध शांती, हे तेच शब्द जर आपण गुरुमुखातून ऐकले तर तुम्हाला त्या शब्दामागील शांतीचा अनुभव येतो. आपणाला आपण पहावे, ही उर्मी, हेच खरे ज्ञान. आपण आपणाला पहावे असे जे वाटते तेच खरे ज्ञान. देवाची ओळख, जगाची ओळख तुमच्या आहेपणावरच आहे. आपण असल्याचे ज्ञान आणि आपण हे एकच. आपण असल्याचे ज्ञान व आपण हे एकच. याच ज्ञानाला गुरु म्हणून शरण जाणे केव्हाही चांगले. मग सिद्धपुरुष आणि तुम्ही दोघे एकच. आपण केवळ शुद्धपणा आहोत. हे ज्ञान म्हणजेच ज्ञानदेव, मोठ्यातला मोठा देव. हे ज्ञान देहाच्या मापाने कधीही मोजू नका. अख्ख्या जगातील काया तू याच ज्ञानाने हलवीत आहेस. अख्ख्या जगातील सर्व काया तू याच ज्ञानाने हलवीत आहेस. कारण काय, की तू या सर्वांच्या अगोदरच आहे. हे माळ घेऊन घोकण्याची अजिबात गरज नाही. संसाराच्या ओळखीने गांगारून म्हणूनच जाऊ नका. आपण आहो ही जी तुमची सहज ओळख आहे. आपण आहो ही जी तुमची सहज ओळख आहे, तीच आहे ब्रह्माची हमी. तीच आहे ब्रह्माची हमी. ब्रह्मास्मी देहाच्या ओळखीमुळे जे तुम्ही नाही तेच तुम्ही मानून बसला आहात. देहाच्या ओळखीमुळे जे तुम्ही नाही तेच तुम्ही आहात असे मानून बसला आहात. म्हणून गुरु आज्ञाकडे लक्ष ठेवा. गुरु आज्ञा काय, जे काही आहे ते सर्व तूच आहेस. गुरु आज्ञा काय, जे काही आहे ते सर्व तूच आहेस. आणखी वेगळे काहीही नाही. यालाच चिटकून असणे हेच खरे साधन. यालाच चिटकून असणे हेच खरे साधन. मग इतर साधनाची उठापटक करायची काही एक गरज नाही. तुम्ही तुम्हालाच ओळखले तर तुम्हाला मृत्यू पण ही केवळ एक गंमत वाटेल. आपणाशी शरण जाणणे, आपणाशी आपण जाणणे हाच खरा परमार्थ होय. गुरु आज्ञा पाळणे म्हणजे ते तू आहेस, हाच तो सगळ्यात मोठा परमार्थ. मी देह आहे असे निदान तुम्ही आता झोपताना तरी म्हणा. कारण गुरुच्या शब्द चैतन्याला जी प्रसन्नता आहे ती तुमच्या ठिकाणी येईल. भक्ताच्या चैतन्यातूनच देव गणवेश घेतो. भक्ताच्या चैतन्यातूनच, कल्पनेतूनच देव गणवेश घेतो. हे श्री निसरत्त महाराजांचे फारच मजेदार वाक्य आहे. वृत्तीपेक्षा आपण आहोत हे जे वृत्त आहे त्यामध्ये रमा. म्हणजे वृत्तीमध्ये रमू नका, तर आपण आहोत हे जे वृत्त आहे त्यात रमा. हे वृत्त म्हणजे आपण आहोत असे अवांछित ज्ञान. हे वृत्त म्हणजे काय, की आपण तणासारखे अवांछित उगवलो आहोत हे ते ज्ञान. हे ऐकल्यानंतर मग आता काही भटकायचे कामच नाही. आपण असल्याचे ज्ञान न जाणू जाताच जाणवते. आपण असल्याचे ज्ञान न जाणू जाताच जाणवते. नंतर बाहेरचे जाणवते. हे तुम्ही सदैव लक्षात ठेवा. म्हणून उजेडाला उजेड देणारे, उजेडाचा उदय करणारे तुम्हीच आहात. म्हणजे आपण असल्याचे शुद्ध ज्ञान. हे असे आत्मचिंतन सवयीने पुढे पुढे अचिंत्य होते. जगातील मोठमोठ्या ग्रंथात जे लिहिले आहे त्या पुराव्याची तुम्ही असणेपणाने, शुद्ध असणेपणानेच आहात. याकरता काहीही गरज नाही.
जगातील सर्व ग्रंथ भांडार आहेत. मी जागा आहे अशा जागेपणीच्या स्वप्नात रामकृष्ण दिसले, पण शेवटी मी जागा होतो हेच खोटे ठरले. मग आता क्रियाकांडे करण्याची गरज नाही. तुम्ही भविष्याला घाबरता म्हणूनच देव देव करता. तुम्ही भविष्याला घाबरता म्हणूनच देव देव करता. रानात जाताना तुम्हाला भीती वाटते म्हणून तुम्ही हाती एक मोठी मजबूत काडी घेऊन तिचा आधार घेता. तसा धीर येण्यासाठी तुम्ही ईश्वर संकल्पना उराशी बाळगली आहे आणि त्या संकल्पनेचा वापर केला आहे. ध्यान करताना आपण कायेच्या बाहेर आकाररहित आहोत असा अनुभव येतो. ध्यान करताना कधी कधी आपण कायेच्या बाहेर आहोत असा आकाररहित अनुभव येतो. त्या अनुभवाला घाबरू नका, त्याला सामोरे जा. उपासना म्हणजे आपल्या शुद्ध स्वरूपावर जे काही पडले आहे, रुतून बसले आहे, ते सर्वच्या सर्व उपसून काढणे होय. उपासना म्हणजे आपल्या शुद्ध स्वरूपावर जे काही पडले आहे, रुतून बसले आहे, ते सर्व उपसून काढणे होय. म्हणून गुरुपेक्षा देव श्रेष्ठ असा जो मानेल तो करंटा समजा. मूर्तीपेक्षा साधू संतांचे दर्शन अधिक प्रेरणादायक आहे. म्हणूनच आपल्या ध्यानात आपण राहणे हेच खरे ज्ञान. म्हणूनच आपल्या ज्ञानात गुरुवचन तेत्वर आहेस हे गुरुरूपाने राहणे हेच खरे ज्ञान. श्री निसरत्त महाराज म्हणतात, आमच्या वाक्यावर जो सर्व काही सोडून देईल तो तात्काळ ब्रह्मरूप होईल. आमच्या वाक्यावर जो सर्व काही सोडून देईल तो तात्काळ ब्रह्मरूप होईल. मग आता फक्त तुम्ही ध्यानाला बसायची सवय करा. रोज 1 मिनिट 2 मिनिट ते वाढवत राहा. जोपर्यंत तुम्ही तुमच्या ध्यानात आला नाही तोपर्यंतच फक्त देवळात जाणे, भजन कीर्तन करणे हे तुम्हाला लागलेलेच आहे. जे उघड आणि सोपे आहे तेच मात्र आपल्याला कठीण वाटते. हा मोठा विचित्र योगायोग आहे. देहासारखे आपण हेच मूळ अज्ञान होय. आपण स्वतःला देहासारखे मानतो हेच मूळ अज्ञान होय. आपण मरतो की आयुष्य संपते याचा मनापासून विचार करा. आपण मरतो की आयुष्य संपते या गोष्टीचा मनापासून विचार करा. हजारो वर्ष जिवंत राहणारे हिमालयातील साधू कशाचा भोग घेत आहेत असे वाटते तुम्हाला? हजारो वर्षे जिवंत राहणारे हिमालयातील साधू कशाचा भोग घेत आहेत? ते केवळ जाणीवेचे चॉकलेटच चघळत आहेत ना. ते केवळ जाणीवेचे चॉकलेटच चघळत आहेत. गोड गोड अशा शांत झोपाच काढत आहेत. केव्हाही कोणाला जग दिसते ते जुने म्हणूनच दिसते. केव्हाही कोणाला जे जग दिसते ते त्याला जुने म्हणूनच आहे असे वाटते. हीच तर खरी माया आहे. वास्तविक जग आत्ताच तुमच्या तुम्ही असणेपणाच्या शुद्ध असणेपणासोबतच आलेले आहे. केव्हाही कोणाला जे जग दिसते ते त्याला जुने म्हणूनच आहे असे वाटते आणि हीच खरी माया होय. वास्तविक जग आत्ताच तुमच्या तुम्ही असणेपणाच्या शुद्ध असणेपणासोबतच आलेले आहे, म्हणजेच अगोदरचे आहे. उलट तुम्हीच अगोदरचे आहात. एखादे ताजे सुंदर फूल त्याची वाढ कोण करते? जे या फुलातून सुंदर सुबकपणे आहे तेच तुमच्या कायेत पण प्रकट झाले आहे. तेच तुमच्या कायेतून बोलते, हालते. फूल हे सर्व काही बोलू शकत नाही, पण ते जसे आहे तसे इतरांना दाखवते. ते एकाच वेळी अव्यक्त आहे आणि व्यक्तही आहे. त्यातील एक कण आपल्याकडे पण आला आहे. त्यात आम्ही मिसळून जाऊ
पण ते पाहता येणार नाही. पण जरी पाहता येणार नाही तरी होता येणार हे मात्र निश्चित. त्यात मिसळणे म्हणजे काही मरण नव्हे. त्यात मिसळणे म्हणजे काही मरण नव्हे. प्रातःकाळी तुम्हाला तुम्ही असल्याचे जे स्मरण होते ते तुम्ही देवाधिकांचे स्मरण आहे असे समजा. हे सर्व लोकांना सांगायचा मात्र तुम्ही वाचाळपणा करू नका आणि बुवाबाजी करू नका. अंतरंगातील ज्ञान सकाळी जागृतीला आले ते दुसऱ्याला सांगण्याची काय गरज? ते दुसऱ्याला सांगण्याची अजिबात गरज नाही. ओरडत फिरायला नको. एखाद्या पुरुषाला कोणी म्हटले की तू 2 दिवसांनी बाळंत होणार आहे तर त्याचा त्या म्हणण्यावर काहीही परिणाम होत नाही. तसे जो देहाला केवळ देह हा देहाच्या ठिकाणीच आहे आणि तो आपले देहधर्म पाळतो असे समजतो त्याच्यावर मग मात्र कशाचाच परिणाम होत नाही. काया सोडण्यापूर्वी हा विवेक करा म्हणजे झाले. मिथ्या आहे हे कळणे म्हणजेच वैराग्य. एखादी गोष्ट टाकणे म्हणजे वैराग्य नव्हे. एखादी गोष्ट टाकणे म्हणजे वैराग्य नव्हे तर ती मिथ्या आहे हे कळणे म्हणजे वैराग्य. आपण आहोत याला कसे काय धरून बसणार? आपण तर तेच आहोत. स्वप्न म्हणजे मनाचा अवतार. तसेच जागृतीतले जगही मनाचाच अवतार आहे. स्वरूपाच्या अज्ञानात मात्र सर्व ग्रंथ हे खरे वाटतात, पण स्वरूप ज्ञान झाल्यावर सर्व ग्रंथ हे एकदम निरुपयोगी वाटतात. महावाक्याचा अर्थ काय? तर मी आहे अशी हमी. गुरु तुझ्याबरोबर तुझ्यासोबत राहायला हवे. गुरु तुझ्यासोबत राहायला हवे म्हणजे काय? की तू ज्ञान ते तू आहेस हे मात्र विसरू नको. म्हणजेच गुरु तुझ्यासोबत आहेतच. तू अनादि आहेस म्हणूनच ईश्वर हे दुय्यम असे आहे. तुम्ही सकाळी उठताच तुमचे जग आपोआप तयार होते जसे एखादे स्वप्न असावे तसे. सकाळी आलेल्या जागेची आपण नित्य आठवण ठेवा. तेच देवाचे तेच तुमच्या गुरुचे दर्शन माना. नामस्मरण हे मन शांत करण्यासाठी दिले आहे. शरीर तर पडणारच आहे. मग गुरुचा सल्ला का बदनाम करावा? परमार्थात अशी ही ठकाठकी चालत नाही. नाहीतर हेही गेले आणि तेही गेले. आपणच अमुक तमुक असल्याची जाणीव ही 4-5 दिवसाची पाहुणी आहे. म्हणून जे नव्हते ते पुन्हा नव्हते असे झाले पाहिजे. म्हणून जे नव्हते ते पुन्हा नव्हते असे झाले पाहिजे. आपले असणे पण नाही असे म्हणणारा अजून निर्माण व्हायचा आहे. आपले असणे पण नाही असे म्हणणारा अजून निर्माण व्हायचा आहे. पाप पुण्य केवळ गप्पा आहेत. खरे पाहायला गेले तर शब्द हे त्यावेळी पळून जातात, गुप्त होतात. आपला जन्म म्हणजे बाळाचा जन्म नाही तर आपला जन्म म्हणजे काळाचा जन्म होय. आपण उलटे म्हणतो बाळाचा जन्म झाला म्हणून. हे सर्व फक्त तुम्ही सध्या ऐकून ठेवा. मग तुम्ही कुठलेही साधन करायला नको. काय ऐकले तेवढेच फक्त ध्यानात धरा. मग ते ध्यानच बोलू लागेल. आपण असणेपणाने शुद्ध असणेपणाच आहोत हे लक्षात जितक्या वेळ राहील तितक्या वेळ ध्यान झाले असे समजा. पण वृत्ती बहिर्मुख असल्यामुळे ती वृत्ती फक्त बाह्य वस्तूचेच भान ठेवते. म्हणून तुम्हाला काहीतरी खास वेळ काढून ध्यान करावे लागते. नमस्कार. नमस्कार.